महाराष्ट्रातल्या या गावात माणसं कमी आणि बुलेट जास्त आहेत। गावातल्या प्रत्येक घरासमोर, गल्ली बोळात आणि जिकडे बघाल तिकडे तुम्हाला बुलेटच बुलेट दिसतील। आणि बरं, ही काय आताची गोष्ट नाहीये, तर मागच्या 30-40 वर्षापासून या गावाने बुलेट विकत घेण्याची परंपरा जशीच्या तशी चालू ठेवली आहे आणि म्हणूनच या गावाला बुलेटचं गाव असं म्हणतात। तर 10 दिवस महाराष्ट्रातील 10 अनोख्या गावांमध्ये आज आपण बघणार आहोत हे बुलेटचं गाव। आणि फक्त मुलंच नाही तर गावातील 70% पेक्षा जास्त मुली सुद्धा ऑफिसला जाताना किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये जाताना स्वतःची बुलेट बाईक घेऊनच जातात। गावातील जवळपास प्रत्येक घरात एक बुलेट असणारी आता सध्याची गावातली ही तिसरी पिढी चालू आहे। जे आमचे आजोबा, आमचे वडील हे बुलेट शौकीन होते, म्हणजे त्यांनी प्रत्येक घरटी एक बुलेट आता ठेवलेलीच आहे। बरं, गावात 90% पेक्षा जास्त लोक हे शेतकरी आहेत, तरी त्यांच्या घरासमोर एखाद्या वेळेस तुम्हाला ट्रॅक्टर दिसणार नाही, पण बुलेट मात्र 100% दिसेल। सध्याच्या घडीला गावात 500 पेक्षा जास्त बुलेट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला 90s मधल्या जुन्या मॉडेल पासून ते आताच्या लेटेस्ट मॉडेल पर्यंत सगळ्या बघायला मिळतील। आणि फक्त एवढंच नाही तर 2-2.5 लाखाची बुलेट घेतल्यावर सुद्धा 50 ते 60 हजार फक्त त्याच्या सजावटीवर खर्च करणारे बुलेट शौकीन सुद्धा या गावात आहेत। तर हे बुलेटचं गाव आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील बेडग। तर बुलेट शौकीनांचं हे गाव तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या बुलेट शौकीन मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा।